काउन्सिलिंगचं सेशन होतं, तो सेशन अटेंड करून मी घरी येत होतो. घरी येता येता ना रात्रीचे मला 11:30 झाले. येता येताना एक व्यक्ती हात करत होता, प्रत्येक गाडीला हात करत होता आणि मी 2 मिनिटं तिथं गाडी थांबवली. बघतोय 5 मिनिटं झाले, कुणी याला थांबत नव्हता. शेवटी मी त्याला बोललो की चल माझ्या गाडीवर बस, आणि मग तो माझ्या गाडीवर बसला. बघितलं त्याचा अवतार खूप खराब होता, कुठेतरी सेंटरिंगचं काम करून तो घरी चालला होता 11:30 वाजता. मग त्याला मी गाडीवर बसवलं आणि त्याला विचारलं की कुठे चाललास? तर तो बोलतो की माझ्या भावाची तब्येत बिघडली, मी मुंबईला चाललोय. पनवेलमध्ये मी एका ठिकाणी काम करतो आणि सेंटरिंगमध्ये मला 15,000 रुपये महिना भेटतोय. मग आता हे सांगताना तू बोललो एवढ्या 11:30 वाजता निघालास? म्हणे काय सांगू साहेब, मी अर्धा तास झालो इथे हात करतोय, परंतु कोणतीही गाडी शेअरिंग सुद्धा माझ्यासाठी थांबत नाहीये. पण बरं झालं तुम्ही थांबलात. म्हणलं चला काही प्रॉब्लेम नाही, माझं ते कामच आहे, मी प्रत्येकाला हेल्प करत असतो. आणि त्याला हेल्प केली, त्याला मी बसवलं गाडीवर. पण ज्यावेळी मी त्याला गाडीवर बसवलं ना, तो म्हणला साहेब तुमचं खूप उपकार झालं, मला गाडीवर तुम्ही बसवलं आणि तुमचं भलं हो, तुमचं कल्याण हो, तुमच्या आईचं भलं हो, वडिलांचं भलं हो, तुमचं पूर्ण परिवाराचं भलं हो. कारण मला ना तुम्ही देव भेटलात. मला तुम्ही मदत जी केली ना, मला तुम्ही कर्जतपर्यंत सोडताय, ही मदत भेटली ती खूप मोठी मदत भेटली बघा. तर मी त्याला बोललो असं काही नाहीये, मी तुम्हाला हेल्प केली, मी प्रत्येक वेळी कुणालाही हेल्प करतोच. आता मी जर कर्जतला चाललोय तर माझ्या गाडीला तेवढंच पेट्रोल लागणार आहे, म्हणून मी त्याला हेल्प करत होतो. आणि मग त्यांनी काय केलं की तो एवढा खुश झाला प्रचंड, म्हणजे मला सुद्धा खूप अभिमान वाटला त्या गोष्टीचा. मला एखाद्या व्यक्तीने 1,00,000 रुपये जरी दिले ना तरी एवढा आनंद झाला नसता, तेवढा आनंद मला एक लिफ्ट दिल्याने झाला बघा. म्हणजे एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की फक्त आपण मदत केली ना, त्या मदतीचं फळ ना ते खूप गोड असतं बरं का. आणि रात्रभर एवढी शांत आनंदित झोप आली ना मला, की मी ही मदत केली ना, तर मला खूप आनंद झाला, खूप भारी वाटलं मला ती मदत केली म्हणून. तो बोलला की हा एक वाक्य त्यांनी खूप छान सांगितलं. तो काय बोलला की काहीतरी छान बोलला वाक्य तो, धन बरसे. तो काय बोलला की सर आप पे धन बरसे, आपने जो मुझे हेल्प की है, रात के 11:30 बजे आपने जो हेल्प की है ना, इसकी वजह से आप पे धन बरसे. आणि तो मागे बसलेला व्यक्ती मला असं वाटतं की मला पुण्य देतोय, मला ना असं म्हणजे मला आशीर्वाद देतोय. मी त्याला हेल्प केली, परंतु मला एवढं छान वाटलं, एवढं भारी वाटलं की मी त्याला हेल्प केली. पण असं वाटायला लागलं की मी प्रत्येक वेळी त्याला हेल्प करावी, प्रत्येक वेळी मी प्रत्येक व्यक्तीला हेल्प करावी. म्हणजे फक्त एक छोटंसं लिफ्टचं काम होतं, छोटीशी आपण लिफ्ट देतोय एखाद्या व्यक्तीला, पण तो किती म्हणजे अंतःकारणातून आपल्याला आशीर्वाद देतोय. तो आशीर्वाद मित्रांनो कुठेही भेटणार नाही. तुम्ही कितीही धन दौलत संपत्ती कमवा, पण जो एखाद्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रसंग आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला